वोट चोरीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच राज ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेत आणि विरोधकांनी यावेळेस थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाच घेरले। नेमकं या बैठकीत काय घडले पाहूयात या रिपोर्टमधून। माणसाचे फोटो वेगळी नावं असू शकतात किंवा वेगळी नावं सेम नावं असतात आणि वेगळे फोटो असतात, अशा वेगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे सॉफ्टवेअर आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने हे पूर्वी सॉफ्टवेअर वापरलेले आहे, नावं दुबार फोटो दुबार, हे प्रॉपर ते फाइंड आउट करू शकतात। का वापरत नाही हा खरा प्रश्न आहे। तर घुमरे नावाचे आमदार उठतात आणि जाहीर सभेत सांगतात की मी 20,000 मतं बाहेरनं घेऊन आलो होतो आणि मी मतदान केलं। ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा आहे तुम्हाला? 20,000 मतं बाहेरनं घेऊन येतात, ते मतदानाच्या दिवशी मतदान करतात आणि माणसं जिंकून येतात। लोकशाही राहिली कुठे? वोट चोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्यानंतर निवडणूक आयोगही सावध झालाय। त्यामुळे निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे एकत्रित विरोधकांच्या शिष्टमंडळाला सामोरं जाणार आहेत। आता या बैठकीनंतरही विरोधक एकीची वज्रमूठ कायम ठेवून भाजप विरोधात शड्डू ठोकणार का, यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।